हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. कशात? बरं आहे ना? आज आपण विज्ञान घेणार आहोत, सायन्स. आता जर आपण स्टडी केला विज्ञानाचा आणि मॅथमॅटिक्सचा, गणिताचा, तर ते जवळजवळ सारखेच आहे. विज्ञानामध्ये बरंच 50% गणित आहे की नाही? आणि गणितामध्ये मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया आहेत. कोणत्या? धन, ऋण, गुणाकार, भागाकार, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड, क्वोशंट. आता मायनसला सबस्क्राईब, आपल्या सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन, गुणाकाराला मल्टिप्लिकेशन आणि भागाकाराला डिव्हाइड अपॉन. म्हणजे कोणतं? न्युमिनेटर आणि डिनॉमिनेटर, n/d. अशा प्रकारे मॅथमॅटिक्समध्ये आहेत. सायन्सचा जर विचार केला तर डीप सायन्स जर आपण स्टडी केला तर खूप आनंद वाटतो. सर्वात महत्त्वाचं सायन्समध्ये मूलद्रव्यांचा अभ्यास आहे, म्हणजे ॲटॉम, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, बरोबर की नाही? म्हणजे अणुअंक, ॲटॉमिक मास, त्याचप्रमाणे व्हॅलन्सी ऑफ द इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स बॉन्ड आणि संयुजा, म्हणजे मूलद्रव्याची संयुजा, एलिमेंट्स. क्लोरीनचा विचार केला, Cl, तर ॲटॉमिक नंबर किती आहे Clचा? 17 आहे. मग त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, इलेक्ट्रॉन संरूपण आपण म्हणतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन संरूपण. मग पहिलं कंसामध्ये 2, 8 आणि 7. सर्वात बाह्यतम कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन येतील? 7 इलेक्ट्रॉन येतील. त्याचं अष्टक पूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज असेल? 1 इलेक्ट्रॉनची गरज असेल. आणि म्हणून त्या क्लोरीनवर, मूलद्रव्यावर व्हॅलन्सी किती आली? 1 घेतो ना तो एलिमेंट, 1 इलेक्ट्रॉन घेतो. बाह्यतम कक्षामध्ये इलेक्ट्रॉन फिरतात, 1 इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून त्याच्यावर ऋण प्रभार मिळतो. तर या ठिकाणी आपण बघा, ट्रायड्स म्हणजे त्रिके. ट्रायड्स म्हणजे काय? त्रिके. ॲटॉमिक मास, अणुवस्तुमान. ॲटॉमिक मास म्हणजे काय? अणुवस्तुमान. इनर्ट गॅसेस, निष्क्रिय वायू. इनर्ट गॅसेस, निष्क्रिय वायू म्हणजे ते रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत, बरोबर की नाही? त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभार नसतो, म्हणून त्यांना कोणतं म्हटलंय? इनर्ट गॅसेस, निष्क्रिय वायू. आता डोबेरानेरची त्रिके म्हणजेच ट्रायड्स आपण जर घेतली, 3 मूलद्रव्ये बघा, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. या ठिकाणी लिथियम 6.9, सोडियम बघा किती आहे? 23 अणुस्थान, पोटॅशियम 39. मग याचा विचार जर केला आपण, सोडियमचा, या सोडियमचा विचार केला तर लिथियम प्लस काय? पोटॅशियम. किती अणुस्थान? 6.9. तो जवळजवळ 7 धरला जातो, नाही का? 7 प्लस पोटॅशियमचा किती आहे? 39. यांची बेरीज केली, किती आली? 46. आणि यांची सरासरी जर काढली, 2 आहेत म्हणून 2 ने भागलं,
याच्यात गणित आलंच ना, म्हणजे डिवाइड. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 3 जार 6, म्हणजे 23 आलं. म्हणजे दोन हा जो हे जे मूलद्रव्यांचा अनुस्थान हे यांच्या सरासरीच्या प्रमाणात आला का सोडियम. सोडियमचं किती आहे 23 आणि लिथियम आणि पोटॅशियम यांची सरासरी किती झाली 23. म्हणून हा नियम लागू झाला. बरोबर की नाही. ही त्रिके ट्रायड्स झाली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की पहिल्या आणि तिसऱ्याची सरासरी मधल्याच्या अनुमस्तमाना एवढी येते. आहे की नाही. यालाच हे ट्रायड्स म्हणतात, डोबेन-रायनरची त्रिके. तर या ठिकाणी दुसरा एक आपल्याला विषय घेता येईल. मगाशी मी सांगितलं क्लोरीनचे 17 ॲटॉमिक नंबर आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 8 7 आहे. 7 म्हणजे एक इलेक्ट्रॉनची गरज आहे अष्टक पूर्ण करण्यासाठी. टू कंप्लीट अष्टक ऑक्टेट 1 इलेक्ट्रॉन इज कंपल्सरी रिक्वायर्ड टू कंप्लीट द ऑक्टेट. म्हणजेच प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही केंद्रकातील कशाबरोबर असते तुम्ही काढणार आहात. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि त्याच्या कक्षभोवती काय फिरतात इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवर जो असतो प्रभार तो मायनस असतो इलेक्ट्रॉन. म्हणजे आपण जर या ठिकाणी हे न्यूक्लियस आहे, हे प्रोटॉन न्यूट्रॉन बाह्यतम कक्षेमध्ये 7 आहेत. 4 5 6 7 हे 7 इलेक्ट्रॉन आहे. या पहिल्या कक्षेमध्ये किती आहेत 2च आहेत. आणि या दुसऱ्या कक्षेमध्ये किती आहेत 8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि ह्याच्यामध्ये 7 शेवटमध्ये. म्हणून ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन हवा आहे. म्हणून क्लोरीन वर हा मायनस व्हॅलन्स बॉन्ड झाला. म्हणजे व्हॅलन्सी व्हॅलन्सी म्हणजे काय संयुजा. म्हणजे क्लोरीन वर ही -1 संयुजा झालेली. म्हणजे अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन ही कक्षा आहे. तर हे फिरत असतात इलेक्ट्रॉन नाही का. आणि त्याच्यावर प्रभार कोणता असतो ऋण प्रभार असतो मायनस. तर मित्रांनो तुम्ही अष्टक हे त्रिके आणि व्हॅलन्स बॉन्ड आणि व्हॅलन्सी हे थोडंसं तरी तुम्हाला समजलं असेल नाही का. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो. स्टडी करा.